ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। दृग्दृश्य विवेकला आपण बघितलं होतं. आपल्याला काय करायचं होतं? दृग्दृश्य विवेकमध्ये द्रष्टा आणि दृश्य, द्रष्टा आणि दृश्य यांच्यामध्ये आपल्याला विवेक करायचा होता. द्रष्टा आणि दृश्य यांच्यामध्ये विवेक करायचा होता. म्हणजे नेमकं काय करायचं होतं? जो बघणारा आहे
त्या बघणाऱ्यांनी जे दिसेल त्याच्या मागे वाहत सुटायचं. कोणाचा ऑडिओ चालू आहे? वीणा काकू, ऑडिओ बंद करा. द्रष्ट्यानी म्हणजे बघणाऱ्यांनी काय बघायचं आहे. दिसेल तर खूपच, बरंच काही आपल्याला दिसत असतं, पण ते सगळंच काही आपण बघत राहत नाही. म्हणजे द्रष्टा आणि दृश्य याच्यामध्ये विवेक असला पाहिजे. आणि आपण असं शिकलो, नेमकं काय करायचं आहे, विवेक करायचा म्हणजे काय करायचं आहे नेमकं आपण, तर आपण सगळ्या वस्तू, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक घटना हे सगळं आपण कसं बघतो आहे, त्याच्यामध्ये आकर्षित होऊन, अटॅच होऊन आपण बघतो आहे. हे चांगलं ते वाईट असा आपण त्यात निष्कर्ष लावतोय. खरं सांगायचं तर तसं तर काही नाहीच आहे, कारण सगळीकडे आत्मतत्वच आहे, दुसरं काही नाही आहे. आपल्याला फक्त भ्रम झाला आहे. वाळवंटात सगळीकडे वाळवंटच असतं ना, पण काय आहे, मनामध्ये तहान लागलेली आहे, त्यामुळे खूप अंतरावर कुठेतरी जमीन चमकती आहे आणि तिथे पाणी आहे असं वाटतं आपल्याला. पण आहे का ते खरं? ते नाही आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण विश्वामध्ये सगळं कसं असं बदलणारं, परिवर्तनशील, आणि जे जे परिवर्तनशील आहे ते नाही आहे, जे अपरिवर्तनशील आहे तेच आहे मुळात. हा विवेक करायला आपण शिकलो. म्हणजे काय, शेवटी कन्क्ल्युजन काय, एका शब्दात म्हणजे की ह्या आत्मतत्वच सगळीकडे पसरलेलं आहे
आणि आत्मतत्वाशिवाय दुसरं या विश्वामध्ये काही नाहीच आहे. पण ते आत्मतत्व मला बघता आलं पाहिजे. आता ते तर काही एकदम बघता येणार नाही. सवय लागली सगळं वेगवेगळं पाहत राहायची. आपल्याला बघता येणार नाही हे ठीक आहे. बघता येणार नाही हे ठीक आहे. पण सवय तर लावली पाहिजे ना स्वतःला. आपण सवय लावली पाहिजे की ते तसं आहे. आत्ता जरी मला दिसत नाहीये, आता न्यूटनचा नियम आहे की नाही? आहे. अहो पण मला कळत नाही आहे सध्या. तो कळेपर्यंत तो नाही असं थोडी म्हणता येणार आहे. तो कळेपर्यंत तो कळो का न कळो आपल्याला, पण तो आहे म्हणजे आहेच ना. न्यूटनचा सिद्धांत त्याच्याप्रमाणे या विश्वामध्ये या सत्याशिवाय, या आत्मतत्वाशिवाय दुसरं काही नाहीच आहे. मला जरी कळत नसलं तरी ते नाहीच आहे. काही दिवसांनी ती दृष्टी येऊ शकते आपल्याला, पण आपल्याला ते बघायचं आहे. आणि त्याला अनुसरून काय आहे ती का, आता उपनिषद शिकायचं. ते दृग्दृश्य विवेक कधीच विसरून चालणार नाही आपल्याला. आणि म्हणून दृग्दृश्य विवेकनी आपण उपनिषदाची तयारी केलेली आहे. अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे ते. पुन्हा पुन्हा त्यातल्या गोष्टी आठवल्या पाहिजेत आपल्याला. दृग्दृश्य विवेकचा हा जो सल्ला आहे की द्रष्ट्यानी जे दृश्य पाहायचं त्याच्यात विवेक केला पाहिजे. काय दृश्य पाहायचंय? केवळ आणि केवळ या विश्वात आत्मतत्वच बघायचंय द्रष्ट्यानी, कारण दुसरं काही नाहीच आहे. आत्मतत्वच बघायचं, आत्मतत्वच अनुभवायचं, आत्मतत्वच ऐकायचं, आत्मतत्वच जगायचं. आणि म्हणून ही प्रार्थना आहे की ओम भद्रं कर्णे शृणुयाम देवाः. केवळ आणि केवळ आमच्या कानांना भद्र, पवित्र, मंगल असंच ऐकू येऊ दे. म्हणजे सत्यतत्वाबाबतच काहीतरी ऐकू येऊ दे. सत्यच ऐकू येऊ दे, दुसरं काहीही नको. सत्यतत्वाशिवाय जर काही नाही आहे तर केवळ सत्यतत्वाविषयीच आमच्या कानांना ऐकू येऊ दे. भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः.
केवळ आमच्या डोळ्यांकडून पवित्र मंगल असं सत्यतत्वच पाहिलं जाऊ दे. किती उच्च प्रार्थना आहे. इतर नाही बाबा दिसता कामा आता, वस्तू व्यक्ती घटना वेगवेगळ्या, आणि हे चांगलं ते वाईट हे दिसताच कामा नाही आम्हाला. आमच्या दृष्टीला केवळ आणि केवळ आत्मतत्वच आम्हाला दिसू दे. आत्मतत्वाशिवाय आम्हाला काहीही ऐकायचं नाही. आत्मतत्वाशिवाय आम्हाला काहीही पाहायचं नाही आहे. आता बस पुष्कळ पाहिलं. ओम अथ अश्वालयो अश्वालायनो भगवन्तं परमेष्ठिन् मुपसमेत्य उवाच. अश्वलायन ऋषी भगवान परमेष्ठींच्या म्हणजेच काय, परमेष्ठी भगवान म्हणजे ब्रह्मदेव यांच्या जवळ येऊन म्हणाले, आता हे पुढच्या श्लोकात सांगणार आहेत की ते काय म्हणाले. पण हे अश्वलायन ऋषी कोण आहेत. आता आपल्याला माहिती आहे की वेद जे आहेत ते वेद कोणी लिहिले असं म्हटलं तर काय सांगाल तुम्ही. कोणाचा तरी ऑडिओ चालू आहे परत. वेद कोणी लिहिले असं म्हटलं तर तुम्ही काय सांगाल. तर वेद हे कोणत्याही ठराविक ऋषींनी लिहिलेले नाहीत. वेद ह्याचा अर्थ काय. वेद या शब्दाचा अर्थ काय. वेद या शब्दाचा अर्थ जाणणे. विद धातूपासून तो शब्द आलेला आहे. वेद म्हणजे जाणणे. काय जाणणे. अनुभवाच्या पातळीवर जाणणे की मी कोण आहे. मी म्हणजे हा देह नाही तर ते आत्मतत्व म्हणजे मी आहे. हे ज्यांनी जाणलेलं आहे संपूर्णपणे त्याच अनुभवात जे आहेत गेलेले, त्या अनुभवामध्ये स्थित होऊन जे जे त्यांच्याकडनं ऋषीमुनींकडून लिहिलं गेलं ते ते संकलित करून त्याचं वेद
म्हणजे जाणलं गेलेलं असं पुस्तक तयार केलं गेलं. मग त्याला नियम लावले. आपण परवा पाहिलं 4 विभाग त्याचे केले गेले. असेच ऋग्वेदामधल्या अनेक महत्त्वाच्या ऋषींपैकी एक सगळ्यात महत्त्वाचे ऋषी अश्वलायन ऋषी. या ऋषींची आराधना एवढी मोठी होती की ते या पृथ्वीतला वरून ब्रह्मदेवाशी बोलू शकत असत. तसेच हे अश्वलायन ऋषी ब्रह्मदेवाला खूप मोठे आचार्य आहेत त्या अश्वलायन ऋषी. म्हणजे त्यांनी जाणलेलंच आहे की हे परमतत्व आहे सगळं काही एकंदरीत. परंतु काय झालं की हे ऋषीमुनी अत्यंत विनम्र अवस्थेत असतात आणि त्यांना त्यांच्या उपासनेमुळे ते ब्रह्मा विष्णू महेशांशी सहज बोलू शकतात, संवाद साधू शकतात. उपासनाच एवढी असते. आणि एवढं आत्मतत्व जाणून सुद्धा हे अश्वलायन ऋषी अत्यंत नम्रपणे हे सत्यतत्वाबाबत आपले विचार खरे आहेत का, सत्यतत्व आपल्याला जे प्राप्त झालं आहे त्या विषयावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी ब्रह्मदेवाजवळ येत आहेत. कोण? अश्वलायन ऋषी. ते आपण सत्यतत्व जाणलंय पण अत्यंत नम्रपणे ते बरोबर आहे का, अजून कसं कसं पुढे जावं याच्यावर प्रकाश टाकण्यासाठी तो ब्रह्मदेवाजवळ येतात. आता ब्रह्मदेव हे कोण, यांची कशी दिली ओळख, तर सनत कुमार जे आहेत, सनत कुमार माहिती आहे ना, संपूर्ण पृथ्वीवर सर्वप्रथम सनत कुमार हे वनांमध्ये, तपोवनांमध्ये केवळ या
आत्मतत्वाचा अनुभव घेत केवळ सतत साधना करत संपूर्ण आयुष्य तसंच गेलं त्यांचं. परंतु यांचं वैशिष्ट्य म्हणजे ब्रह्मदेवानी ज्यांना आत्मतत्व बघण्याची प्रथम विद्या दिली, अशी ब्रह्मदेवाची कृपादृष्टी ज्यांच्यावर आहे ते सनत कुमार. अशा सनत कुमारांना ब्रह्मविद्या कोणी शिकवली पहिल्यांदा? ब्रह्मदेवांनी. अशा ब्रह्मदेवांकडे अश्वलायन ऋषी आलेले आहेत. आणि हे अश्वलायन ऋषी इतके सर्वश्रेष्ठ ब्रह्मदेवाशी बोलणारे, ते उपनिषदाचे सर्वश्रेष्ठ गुरु आहेत. म्हणजे आपल्या एक लक्षात आलं असेल की तुम्हाला माहिती आहे ना, काय माहिती आहे? एक गोष्ट सहसा सर्वजण उपनिषद कसं ओळखतात, तर उपनिषद ही गुरु शिष्यांची आत्मतत्वावरती चर्चा आहे. मग या उपनिषदाचा गुरु कोण, या उपनिषदाचा शिष्य कोण, अशा रीतीनेच ते ओळखतात. मग आता इथे सुद्धा हेच आहे. उपनिषदाचा शिष्य कोण आहे पहिला? तर अश्वलायन ऋषी. शिष्यच जर इतका महान आहे की ऋग्वेदातल्या प्रमुख आचार्यांपैकी एक जण आहेत ते. ऋग्वेदाचे आचार्य हे काय साधे सुधे आहेत का? तर आत्मतत्वाचं ज्यांना खरं ज्ञान आहे आणि त्या अनुभवाच्या स्थितीत ज्यांनी काही लिहिलेलं आहे, अशा गुरूंपैकी एक अश्वलायन आहेत. म्हणजे काय या उपनिषदाची पातळी बघा काय असू शकेल. जर शिष्यच एवढा उच्च आहे, तुमच्या आमच्यासारखा शिष्य नाही आहे. आणि गुरु कोण म्हणाल? प्रत्यक्षात ब्रह्माजी, ज्यांनी ही सृष्टी निर्माण केली. त्याचं महत्त्व काय आहे की सगळीकडे सत्यतत्व भरलेलं असताना ज्यांनी नेमकी सृष्टी निर्माण केली आहे, म्हणजे सृष्टी म्हणजे वेगळं नेमकं काय आहे हे समजणार आहे आपल्याला. सिक्रेट सृष्टी म्हणजे नेमकी आपल्या सत्यतत्वाच्या जाणण्याच्या मध्ये आलेली कोणती बाधा आहे सृष्टी म्हणजे, ते आपल्याला ब्रह्मदेवांकडून कळणार आहे. असे ब्रह्मदेव हे गुरु आणि अश्वलायन ऋषी हे शिष्य असे या उपनिषदाला लाभलेले आहेत.
उपनिषदाचा शब्द काय पाहिला? अथ. अथ म्हणजे काय? अथ याचा डायरेक्ट अर्थ त्यानंतर, म्हणजे आधी काहीतरी घडलेलं आहे. त्यानंतर अश्वलायन ऋषी भगवंत परमेष्ठी, भगवंत ब्रह्मदेव यांच्याकडे आलेले आहेत. त्यानंतर ह्याचा अर्थ काय? कशाच्या नंतर? म्हणजे अशी काय तयारी करून ते ब्रह्मदेवाजवळ, समजा जरी ब्रह्मदेव, समजा उदाहरणार्थ ब्रह्मदेवाचा लहान भाऊ ब्रह्मदेवाकडे आला. त्याची काही साधनं नाही, आपला भाऊच आहे म्हणून आला आणि आत्मतत्व आत्मप्राप्तीच्या विषयावर बोलायला लागला. चालेल का? त्याला काही होईल का? ग्रास्प होईल का? त्याला समजेल का काही? आणि आपण जातोय कोणाकडे? ब्रह्मदेवाकडे जातोय ना, ही पहिली गोष्ट आहे. ब्रह्मदेव किती उच्च आहे. सृष्टी निर्माण करणारे ब्रह्मदेव, त्यांच्याकडे आलेली व्यक्ती ही कशी असणार? इथे हा त्यानंतर या शब्दाचा अर्थ आहे. त्यानंतर म्हणजे कशाच्या नंतर? आत्मानात्मविवेक शक्ती प्राप्त केली, वैराग्य प्राप्त केलं, स्वसंयमन, स्वतःचं अनुशासन, शम दम असे 6 नियम, षट्संपत्ती, आणि हे जे प्रकृतीचं बंधन आहे, ह्याच्यातून मुक्त होण्याची खरी खुरी ज्वलंत इच्छा ज्याच्याकडे आहे, म्हणजेच मुक्षुत्व, मोक्ष मिळवण्याची इच्छा आहे, अशा सगळ्या इच्छा घेऊन जो अधिकारवाणीने ब्रह्मदेवाकडे आलेला आहे आणि ब्रह्मदेवाकडून ज्ञान घ्यायला सिद्ध झालेला आहे. सोपं नाही आहे. समोर ब्रह्मदेव दिसतायत, उठलं की आलं. काय हो मग ते कसं असतं आत्मतत्व? सांगा ना आम्हाला. हे करण्यासाठी ब्रह्मदेव नाहीत. आधी आपल्या स्वतःला फार मोठं आकलन झालं पाहिजे त्या गोष्टीचं. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः. झोपेतून उठल्यावर हीच प्रार्थना आठवावी. भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः. केवळ आणि केवळ
केवळ आणि केवळ आत्मतत्वाविषयीची ज्याला ओढ लागली आहे, आत्मतत्वाविषयी कान ऐकायला अधीर झालेले आहेत की कोण मला सांगेल सखोल. आणि त्या ऐकल्या ऐकल्या कसा मी भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः. ब्रह्मदेव इतर काही ऐकण्यासाठी नाही आहेत. केवळ आणि केवळ अज्ञानातून सुटून सत्यतत्वाची प्राप्ती व्हावी ह्याच्यासाठी अश्वलायन ऋषी ब्रह्मदेवाकडे आलेले आहेत. अधीहि भगवन् ब्रह्मविद्या वरिष्ठां सदा सद्भिः सेव्यमानां निगूढां यया चिरात् सर्वपापं व्यपोह्य परात् परं पुरुषं याति विद्वान्. काय सांगतायत अश्वलायन ऋषी ब्रह्मदेवाला? प्रार्थना काय करतायत? हे भगवन, जगन्नियंत्या, जगाला निर्माण करणाऱ्या महापुरुषा, चांगल्या लोकांकडून सदैव ज्ञात असलेली आणि जिच्या दिव्य ज्ञानामुळे स्तुज्ञ लोक आपली पाप धुतात. अशी ती अतिगुह्य विद्या जी आहे ब्रह्मविद्या, ती कृपया करून हे भगवन तुम्ही मला शिकवा. अशी अश्वलायन ऋषींची ब्रह्मदेवाला प्रार्थना आहे.
म्हणजे इतर कोणत्याही फालतू गोष्टी तो विचारतच नाही. तो फक्त काय विचारतो तर सत्यतत्वाबाबत मात्र तो कसा असतो, सत्यतत्वाची अत्यंत ओढ असलेला. अजून कसा असतो, बऱ्याच अंशी सत्यतत्वाच्या जवळ असलेला. म्हणजे सत्यतत्व जाणण्याची सगळी टेक्निक्स त्याच्याकडे असतात. ईश्वराला जाणण्याची सगळी टेक्निक्स आहेत त्याच्याकडे. परंतु आता विलंब नको. कधी एकदा जाणतोय आणि हे जाणलेलं जे आहे ते बरोबर आहे का, अशा दोन्ही गोष्टी. त्यामुळे अशा उच्च मनामध्ये असलेले सगळे प्रश्न तळमळीने कळकळीने घाईघाईने तो गुरु पुढे ठेवतो आणि त्यानं खरंच या जगाच्या मायेच्या तावडीतून सुटण्याची तळमळ लागलेली असते. पण मोक्षाचं ज्ञान हे मात्र असंच आहे. एकदा का त्याचा स्पर्श लागला आपल्याला, मुक्त होण्याची तळमळ म्हणजे काय, म्हणजे संसार सोडून पळून जाणं असं अजिबात नाही. स्थिर होणं म्हणजे विधात्यानी आपल्याला या देहामध्ये राहून जी कर्म करायची आहेत ती दिलेली आहेत, ती तो शांतपणे करतो. त्याच्या तो विरोधात नाही आहे. पण आत्मतत्व जाणण्याची किंवा मुक्त होण्याची तळमळ म्हणजे काय, विचारांनी कशात डुबून न राहणं हे त्याला जास्ती पसंत असतं. अशा इच्छेने हे अश्वलायन ऋषी ब्रह्मदेवाकडे आलेले आहेत आणि त्याला प्रार्थना करत आहेत. याचा जो सखोल भाग आहे, कारण इतक्यात सगळं होत नाही. इतके वरवर अर्थ नाहीत उपनिषदात असलेल्या मंत्रांना. एवढे वरवर अर्थ नाहीत. बरंच सखोल आहे. प्रत्येक शब्दाचा अर्थ सखोल आहे. तो आपण आता उद्याच्या सत्रामध्ये जास्तीत जास्त अनुभवण्याचा प्रयत्न करू. या सत्यतत्वाबद्दलचे विचार जरी नुसते आपल्या मनात चालू राहिले तरी त्याचा इतका प्रभाव आहे की जीवन कुठल्या कुठे बदलतं, पवित्र बनतं. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.
ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.